एक गोष्ट माझ्याकडून गाठ बांधून घ्या. जर नणंद आपल्या आईचं ऐकून भावाच्या आणि भाऊजाईच्या संसारात नाक खुपसत असेल, लुडबुड करत असेल, तर त्या भावाचा आणि भाऊजाईचा संसार कधीच सुखाचा होत नाही. तुटायला काहीच वेळ लागणार नाही. नाही, अधिकार आहे ना, तिचं माहेर आहे, अधिकार आहे. पण ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. नणंद ही त्या घरची पाहुणी असती. त्यामुळं नाण्याला दोन बाजू असतात. आपल्या आईनं भाऊजाईचं घराणं सांगितलं, भाऊजाई परक्या घरून आलेली आहे म्हणून भाऊजाईच चुकीची आहे असं नंदेनं ठरवून लगेच भाऊजाईला बोलणं, भावाला बोलणं, त्यांच्यावर चिडचिड करणं हे चुकीचं आहे. कारण काही वेळा असंही होऊ शकतं की आपल्या आईचा स्वभाव चांगला नसल्या कारणाने आपलीच आई त्या घरातल्या सुनेला त्रास देत असेल आणि तिचं एकाचं दोन चाड्या लेकीला सांगत असेल. पण त्या घरातल्या लेकीनं आपल्या आईचा स्वभाव कसा आहे हे माहिती असतं लेकीला, आणि ती जाणून घेऊन भाऊजाईला बोलणं गरजेचं आहे. नाहीतर उगाचच आई माझी आहे, मग आई म्हणते तीच बरोबर असणार आहे, भाऊजाई परक्या घरून आली म्हणून भाऊजाई चुकीची आहे, आणि भावानं भाऊजाईची साईड घेतली तर भाऊ नंदी बैल आहे, बायकोचंच ऐकतो, असं कितीतरी नंदा माहेरी जाऊन भांडतात. तर हे करणं चुकीचं आहे. जर आपली आई चुकत असेल, भाऊजाई योग्य असेल, तर तुम्ही डायरेक्ट आईला सांगा. कारण तुम्ही तिची मुलगी आहेत, आणि मुलीनं सांगितल्यावर आईच्या वर्तणुकीत थोडा तरी फरक पडेल आणि तुमच्या भावाचा संसार सुखाचा होईल. नाहीतर तुम्ही बी तिथं भडकवायलाच गेले तर मला सांगा, त्यांच्या नजरेत तुम्ही पाहुणे आहेत ना, तर तुमच्याविषयी द्वेष बसणार आहे. आणि तुम्ही 2 दिवस जाऊन आपल्या भावाला भाऊजाईला फडा 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 बोलून याचाल तुमच्या आईचं ऐकून. तुमची आई किती दिवस त्या घरात तरुण राहणार आहे? किती दिवस तुमच्या आईचे हातपाय चालणार आहेत? वय झाल्यानंतर, म्हातारं झाल्यानंतर तुमच्या आईला बघणार तुम्ही नाही बरं का, तुम्ही तिची मुलगी आहेत. कारण तुमचंच आयुष्य तुमच्या नवऱ्याच्या हातात असतं. तुमचंच आयुष्य तुमच्या नवऱ्याच्या हातात असतं. तर तुम्ही कसं काय तुमच्या आईला सांभाळाल? तुम्ही आधी तुमच्या सासू सासऱ्याला नीट सांभाळा आणि मग आईला सांभाळायला बघा. आणि उद्या तुमचाच नवरा काय म्हणेल, तू माझ्या आई बापाला नीट करत नाहीच, आणि बरं तुझ्या आईला इथं आणून ठेवायली, तुझ्या बापाला इथं आणून ठेवायली. म्हणून तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आईबापाला नंतर जास्त त्रास होईल. तुम्ही आता तरुण आहेत, तुमचे आईवडील आता तरुण आहेत, म्हणून तुम्ही थाट करचाल, भाऊ भाऊजाईची इथं जाचाल, भाऊजाईला त्रास करचाल, फडफड बोलचाल. पण उद्या माहेरची सत्ता जेव्हा भाऊजाईच्या हातात जाईल, त्यावेळेला भाऊजाई तुमचे काय हाल करेल? तुमचं माहेर संपवून टाकेल तिथंच. पण ती तुमचं माहेर भाऊजाई नसते संपवत. तुम्ही तरुण असताना, तुमचे आईवडील तरुण असताना तुम्ही जी तुमच्या भाऊजाईला वागणूक दिलेली असते ना, ती वागणूक तुमची माहेर संपवून टाकली, त्याच वेळेला संपलेलं असतं. पण दबावाखाली आत्ता इथपर्यंत तरी ते चालत आलेलं असतं. माहेर त्याच वेळेला संपलं तुमचं, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या आईचं ऐकून तुमच्या भाऊजाईला त्रास दिलेला असतो ना, त्याच वेळेला माहेर तुमचं पूर्णपणे संपलेलं असतं. पण भाऊजाईचा नाविलाज असतो म्हणून ते माहेर आत्तापर्यंत चालत आलेलं असतं. पण ज्या वेळेला तुमच्या भाऊजाईच्या हातात सत्ता गेली, तुमची आई म्हातारी झाली, तुमचे वडील म्हातारे झाले, त्यांचे हातपाय चलना गेले, तर तुम्ही सांभाळणार आहेत का तुमच्या आईवडिलांना? नाही. रडत खडत जगाच्या लाज काज तुमच्या भाऊजाईलाच सांभाळावं लागणार आहे, तुमच्या भावालाच सांभाळावं लागणार आहे. ह्याची जाणीव राहू द्या. आणि ज्या सासा असतात ना, सुनाला त्रास करायचा, सुनाचं उठसूट घरानं आपल्या लेकीला सांगायचं, तर त्या सासांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मुलीचं माहेर तुम्ही त्याच वेळेला संपवताय ज्या वेळेला तुमच्या सुनत आणि लेकात भांडणं झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलीला घरानं सांगताय, आणि तुमची मुलगी सासरवरून माहेरी येऊन भाऊजाईला आणि भावाला भांडते ना तुमचं ऐकून, त्याच वेळेला तुम्ही तुमच्या मुलीचं माहेर संपवताय. ह्या गोष्टी विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्हाला वेळोवेळी वाटत असतं ना की माझी मुलगी मला आधार देते, माझी मुलगी मला सांभाळेल, तर चुकीचे विचार करताय. ज्या वेळेला तुम्ही म्हातारे व्हाल, आजारी पडाल, तर तुमच्या सुनालाच तुमचं करावं लागणार आहे जगाच्या लाजकाज तरी. कारण मुलगी सासरी असणार आहे, तुम्ही आजारी पडले तर दवाखान्यात घेऊन जायला सुद्धा तिला वेळ नसणार आहे. ती येणार, बघायला आल्यानंतर 1-2 दिवस तुमच्यापाशी थांबणार आणि परत सांगणार, अगं आई मी राहिली असते गं तुझ्यापाशी, पण काय करू, माझा नवरा नोकरीला आहे, नवऱ्याला डबे द्यावे लागतात, पोरं कॉलेजला जाते, त्या पोरांचं बघावं लागतंय, येते की मी 2 दिवसात, तू नको काळजी करू, मी सांगितलंय की वहिनीला आणि दादाला तुझी काळजी घ्यायला.
ही फिक्स तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहतं. म्हणून जर तुम्हाला तुमचं म्हातारपण सुखानं जावं वाटत असेल, तुमच्या लेकीचं माहेर कायम टिकावं वाटत असेल, तर तुमचेत आणि सुनत होणारे वादविवाद, तुमचेत आणि तुमच्या मुलात होणारे वादविवाद हे तुमच्यापर्यंतच राहू द्या. तुमच्या मुलीला सांगून, तिला बोलवून घेऊन तिला ह्या कुटुंबात पाडू नका. कारण विषय कसा असतो, तुमच्या घरातलं भांडण आहे ते तुम्हाला माहीत असतं. तुमची मुलगी ही तुमच्या घरची पाहुणी आहे. शेवटी तुमचा मुलगा, सून, लेक तुम्ही सगळे एक होणार आहेत. पण दुश्मन कोण राहणार आहे? तुमची मुलगी. तुमच्या मुलीनं इकडे येऊन बोललेलं हे सगळं तुमची सून कधी विसरणार नाही. ती नंतर एकच म्हणणार, काय बाई माझी नणंद लय आगाऊ होती, जेव्हा माझ्या हातात काय नव्हतं तेव्हा माझ्या नंदनं मला लय त्रास दिलेला आहे बघा. ही कधीच ती विसरणार नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या पुरीचं माहेर कायम टिकवायचं असेल, तुमचं म्हातारपण सुखानं जाऊ द्यायचं असेल, तर तुमच्यात आणि तुमच्या सुनत जर वाद झाले तर पुरीला त्या वादामध्ये घेऊ नका. कारण कसं असतं, आता पोरगी म्हणलं की आईवर प्रेम असतं आईवर प्रेम असतं. ती पोरगी येऊन बोलणारच झाली भावाला, तिला वाईटच वाटणार की बाबा माझा भाऊ बायकोचंच ऐकायला आणि माझ्या आईला त्रास करायला. तिला घरातले खरे कारण माहीत नसतात. टाळी एका हातानं वाजतच नसते. आणि काही सासा अशा आहेत की त्यांच्या थोबाडच गप्प बसत नाही. तो आमच्या काळात आम्ही असं केलं, आमच्या काळात आम्ही हे केलं, आमच्या काळात आम्ही ते केलं. अहो तुमचा काळ घालात चुलीत, आत्ताचा काळ बदललाय. तुमच्या काळात सगळं केलं आणि तुम्ही ते मोठ्यापणा सांगायले म्हणून तुमचं घर आत्ता फुटायला लागलं. तुमचं घर जर फुटून वाटत असेल तर तुम्ही तुमच्या काळामध्ये काय केलंय हे सांगूच नका. तुम्ही किती कर्तबगार केली हे सांगूच नका. कारण ज्या वेळेला तुम्ही केलं ना त्यावेळेला कुटुंब तुमचं होतं, तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही केलं. आता तुमची सून पण तिच्या लेकरा बाळासाठी करेलच की, उपाशी मरणार आहे का? तुम्ही केलं कुणासाठी? माझ्या सुनेला होईल म्हणून नसते केलेलं, आपल्या परपंचाला होईल, आपल्या मुलाबाळाला होईल म्हणून केलेलं असतं. मग त्याचं कौतुक जर तुम्ही सुनेपुढं मांडत राहिली की बाई तुला काही येतच नाही, आम्ही उकळावर चटण्या कुटले, आम्ही जातेवर दळणं दळले, आम्ही कोंबडे पाळून प्रॉपर्टी कमवली, मग लेकाचं लग्न का केलं? जर तुम्ही एवढं कमवलं आणि ती सून घरात आल्यावर तुम्हाला सहन होईना गेलं तर लेकाचं तुम्ही एवढं कमवलेल्याचा काय उपयोग आहे? तुम्ही जर स्वतःच तुमच्या लेकाच्या संसारात आग लावायला लागलीत की मी हे कमवलं, मी ते केलं, तुझ्या बायकोला जमतच नाही, तुझी बायको आडांटीच आहे, तुझी बायको निवळ अशीच आहे, तिला काही येतच नाही. वेळोवेळी तुम्ही तुमच्या लेकाच्या संसारात आग लावायले, भांडणं करायले, वेळोवेळी सुनेला त्रास द्यायले, तर तुम्ही एवढी मेहनत करून कष्ट करून त्याचा काय उपयोग होणार आहे? जर तुम्ही जी लेकरू सुखानं राहावं म्हणून एवढी मेहनत केली आणि त्याच लेकराच्या संसारात आग लागायली, त्याच लेकराचं घर मोडायला, संसार मोडायला तुमच्या बोलण्यामुळं, तुमच्या वागण्यामुळं, तर तुम्ही कमवलेल्याचा काय उपयोग आहे? तुम्ही नेहमी लेकाच्या संसारात नाक घालताय, मी एवढं कमवलं तेवढं कमवलं, मरताना सगळं संकट घेऊन जाणार आहेत का? उद्याच जर तुम्हाला देवाचं बोलवून आलं तर तुम्ही देवाला असंच म्हणणार आहेत का? समजा तुम्हाला न्यायला यम आला, ए बाबा यम देवता तू थांब थोडं, मी कोंबडे काला कित्ता करून लय कमवलेलं आहे, आत्ताच मला नाही यायचं तुझ्यासोबत, म्हणणार आहेत का? नाही ना. सगळं त्या लेकाच्या सुनाच्या हवाली करून जाणार आहेत. मग आता जिवंत आहेत तोपर्यंत जे तुमचं आयुष्य आहे त्या आनंदात जगा की, लेकासोबत सुनासोबत मिळून मिसळून जगा. आणि ज्या वेळेला तुम्ही लेकासोबत सुनासोबत गोड राहचाल, आनंदात राहचाल ना, त्याच वेळेला तुमच्या मुलीचा आदर ही तुमचा लेकन सून करणार आहे बरं का. तुमचं कुटुंब आनंदात राहणार आहे. बघा माझे विचार आहेत ते मी मांडले, पुढचं शेवटी तुमचं तुम्ही बघा. नाही तर परत आणि तुमच्या व्हिडिओमुळं लय जणांचे घरं फुटायली. ही महागं माझ्या व्हिडिओवर काही जण असे कमेंट करायचे की तुम्ही असे व्हिडिओ बनवता, तुमच्या व्हिडिओमुळं लय जणांचे घरं फुटायले. तर ज्यांचे घरं माझ्या व्हिडिओमुळं फुटायले त्यांना एकच सांगते, तुम्ही बोळीनं दूध पिताय का? तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या लोकांचं ऐकत नाहीत आणि माझं ऐकून तुम्ही घरं फोडताय. आश्चर्याची गोष्ट आहे. एवढी पॉवर आहे माझ्या शब्दामध्ये की मी व्हिडिओ बनवला, माझा व्हिडिओ बघितला आणि तुमचं घर फुटलं. कमेंट करणाऱ्याची मेंटॅलिटी कळते हो ह्याच्यावरून की तुमच्या व्हिडिओमुळं लोकांचे घरं फुटायले. काही जणांच्या अशा कमेंट महाग यायच्या, मी आत्ता काही लक्ष नाही केलेलं, इंस्टाग्रामवर खूप यायच्या, पण मला त्या लोकांचं तेच हसू येते. तुम्ही तुमच्या बायकोचं नाही ऐकणारे किंवा कोण लेडीज कमेंट करत असेल तर तुम्ही तुमच्या कधी नवऱ्याचं नाही ऐकणारे, माझं ऐकून तुम्ही घर फोडायले. नका फोडू.
सोशल मीडिया आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ असतात. त्याच्यातून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे तुमच्या हातात आहे. आणि परत एकदा सासांना सांगते, तुमच्या मुलीचं माहेर कायम टिकावं वाटत असेल, तुमचं म्हातारपण सुखानं जावं वाटत असेल तर सुनेशी गोड राहा.